सगळ्यांना नम्र विनंती आहे की अलंग या किल्ल्यावर आपल्याला फुरशी सापाचं प्रमाण भयानक आहे. तर कृपया काळजी घ्या आणि व्यवस्थित, कारण गवताचा आणि त्याचा कलर एकसारखा आहे. ठेवलेला होता मी ओढले कारण आम्ही गवत जे असल्यामुळे दगडावरून गेलो तर हे उन्हाला येऊन बसलो होतं. तर चला पुन्हा आपण मस्तपैकी जेवणार आहोत. जेवणाचा आस्वाद घेतला आणि आस्वाद घेऊन आपण सुरुवातीला मदन किल्ला पाहिला. मदन किल्ल्यावरून आपण दुपारचं जेवण भोजनाचा आनंद घेऊन खूप जबरदस्त जेवण केलं होतं, गरम गरम, आणि इतकं स्वादिष्ट जेवण की असं म्हणजे या गुहेतील एक आल्हाददायक असा प्रवास, आल्हाददायक आठवणी हृदयाच्या अंतकरणामध्ये साठवले होते आम्ही. आणि आमचा हा प्रवास असाच मस्तपैकी चालू होता. तर सुरुवातीला आम्ही मदन किल्ला पाहिला, त्यानंतर आता अलंग किल्ल्याकडे आम्ही कोच करणार आहोत. तर आपल्याला त्या ठिकाणी 2 रॉक पॅच आपल्याला लागतात, म्हणजे 25 फुटाचा एक आहे आणि 50 फुटाचा रॉक पॅच आहे. तर म्हणजे सुरुवातीला आपण मदन किल्ल्यावर सर्वसाधारण 40 ते 45 फुटाचा रॉक पॅच आपण क्लाइम्बिंग अंडर रॅपलिंगच्या माध्यमातून तो कव्हर केला. तर चला मस्तपैकी जेवलो, सकाळचा थकवा संपूर्ण गेला आणि त्यानंतर आमचा प्रवास हा पुन्हा आनंद किल्ल्याच्या दिशेने चालू झाला. तर मित्रांनो, खरोखर या किल्ल्यावर भयानक साप आहेत. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की साप तो गवतामध्ये असतील, तर गवतामध्ये म्हणजे थोडंसं प्रमाण किल्ल्यावर कमी आहे या ठिकाणी. तर उन्हाला येऊन बसलो होतं ते, म्हणजे दगडावर आपल्याला दगडावरून चालताना सुद्धा काळजी घेणं महत्वाचे. तरी खूप आयुष्यामध्ये दिलेले एक जीवदान किंवा ही संधी, पुन्हा अशी चूक आम्ही तर करणार नाही. तर चला स्वप्नी म्हणला मला तुम्ही सांगा, मी म्हणलं तू सांग बाबा मला. हा सुरुवातीला गुहेच्या बरोबर उजव्या साईडला 25 फुटाचा रॉक पॅच आहे. कोण गेला तिथून आम्ही बरं अलंग किल्ल्यावर जातो. एमके म्हणजे अलंगड, मदनगड आणि कुलंगड हे दुर्ग त्रिकोट ट्रेकिंग वर्तुळामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगरांमध्ये हे किल्ले समुद्र सपाटीपासून 4800 फूट इतक्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतनही केला. कधी काळी वैभव संपन्न अशा राजवटीचे साक्षीदार अलंग, मदन आणि कुलंग हे किल्ले होते. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत. किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाट्या आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आणि मराठी सत्तेच्या या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले. हरलेले किल्ले मराठी साम्राज्याने पुन्हा मिळवले हे ब्रिटिशांना माहिती होते, किंवा ते पुन्हा मिळू शकतात हे ब्रिटिशांना माहिती असल्यामुळे त्यांनी गडावर चालणाऱ्या सर्व वाटा ह्या बिकट केल्या. तसेच गडावरील पाण्याच्या टाक्यामधील झरे विझवणे असे प्रकार ब्रिटिशांनी केले. तर 1818 साली मराठी शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशी दुरवस्था करून ठेवली. अशा कठीण आणि बिकट वाटा असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग, मदन आणि कुलंग हे प्रसिद्ध असण्याचे कारण की पर्वतारोहण करत असताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइम्बिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंग किल्ल्यावर आपल्याला जो आता चढत आहे हा 25 फूट आणि याच्यावर 50 फुटाचा रॉक पॅच आपल्याला लागतो. तर मदनवर सर्वसाधारण 40 ते 45 फुटाचा रॉक पॅच लागतो. तर आम्ही सगळेजण व्यवस्थित वर पोहोचलो आणि यासोबत गर्द आणि वाट चुकणारे रस्ते हे इथे आपल्याला पाहायला मिळतात. गडवातावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक आहेतच. अशा अनेक कारणांच्यामुळे हा गड आपल्याला सर्व दृष्टिकोनातून कठीण प्रकारमध्ये पाहायला मिळतो. शिस्तीने, धीराने आणि आवडीने हा ट्रेक तर केला तर तुमच्या आठवणीला अविस्मरणीय अनुभव हा मानला जाऊ शकतो, यात शंकाच नाही. हा मोठा रॉक पॅच 50 फुटाचा. तर चला, जय शिवराय, जय शिवराय. महादेव महादेव.
गडावर मित्रांनो पोहोचलो. गडावर इतका मोठा स्पेस आहे आपल्याला की आपण कल्पनाही करू शकत नाही. वर आल्यानंतर खूप असं मस्त आनंद वाटला आणि आपल्याला समोर काही आपण ज्या दिशेने जात आहोत त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला काही गुहा आहेत. त्याच पद्धतीने पाण्याची टाकी सुद्धा वरच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे बघा किती घनदाट असे गवत आहे. हे पहा पाण्याची टाकी सुरुवातीला आपल्याला लागतात आणि आपण पाण्याच्या टाकीचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे खूप दाट असं वाळलेलं गवत आणि याचा आणि फरशा सापाचा कलर हा एकसारखा, त्यामुळे दोन्हीकडून धोका सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे गवतामधून दगडामध्ये ऊन घेण्यासाठी सर्प हे आलेले असतात. तर आम्हाला वरच्या बाजूला खूप साप आम्हाला पाहायला मिळाले. तर सुरुवातीला काही वाटतं नाही. तर असाच आमचा प्रवास चालू होता. खूप अजस्त्र असा किल्ला आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये एकदा तरी MK करावा, म्हणजे सह्याद्री काय आहे याचा आपल्याला प्रत्यक्षामध्ये अनुभव घेता येईल. च्या बाजूला आपणास खूप असे म्हणजे गडांचे अवशेष पाहायला मिळतात. तर चला, सुंदर असा प्रवास गडकोट किल्ल्यांचा या आपल्या सह्याद्रीचा. गडावरच आपणास असे भरपूर पाण्याची टाकी व नैसर्गिक झरे आपणास पाहण्यास मिळतात. म्हणजे इतका कडक उन्हाळा असून सुद्धा आपल्याला त्या परिसरामध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही असं ऐकलं होतं की राहण्याची जी गुहा आहे त्या ठिकाणी एक 20 ते 30 जणांची राहण्याची व्यवस्था होती. तर अंतर्गत भागामध्ये इतकी घाण केली होती मित्रांनो की आपण कल्पनाही करू शकत नाही. तर आमच्या ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांनी
एक 15 ते 20 मिनटामध्ये संपूर्ण त्या परिसराची स्वच्छता केली. कारण हे आपले गडकोट किल्ले आपली मंदिर आहेत, आपली प्रेरणास्थान आहे आणि या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा कचरा करू नये याची येणाऱ्या ग्रुपने, कोणताही ग्रुप असू नये, की त्यांनी कोणत्याही पद्धतीची घाण होऊ नये याची काळजी घ्यावी. कारण अशा पद्धतीने कचरा टाकू नये, त्याची विल्हेवाट लावावी. कृपया अशा पद्धतीने कचरा टाकू नये, त्याची विल्हेवाट लावावी. कारण हे दिसताना किती घाण दिसते पहा मित्रांनो. मग आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या सोबत हा संपूर्ण जो परिसर आहे हा स्वच्छ केला आणि त्यानंतरच आम्ही म्हटलं की आपण किल्ला पुढं पाहण्यासाठी जाऊ. तर आमचे मित्रबा सगळ्यांनी खूप हृदयाच्या अंतकरणातून सहकार्य केलं. किती 15-20 मिनिटांचं काम होतं, परंतु संपूर्ण तो परिसर आम्ही पूर्णपणे स्वच्छ केला आणि मगच आम्ही गड किल्ल्याच्या दर्शनाच्या पुढच्या टप्प्याकडे वळालो. तर माझी सर्वांना सूचना आहे की जे शिवभक्त येत असतात, जे काही ग्रुपमधले म्हणजे इतर मंडळ येत असतात, ट्रेकर्स येत असतात, तर त्यांनी कृपया स्वच्छता राखावी. कारण हे आपले प्रेरणास्थान आहे, शक्तिस्थान आहे, बरंच स्थान आहे. हे पहा, अशा पद्धतीने नावंसुद्धा काही बिनडोक पर्यटकांनी लिहिलेले आहेत. म्हणजे एखाद्या शहाण्या माणसाला सांगणं खूप अवघड आहे. एखाद्या अडाण्याला आपण सांगू शकतो, परंतु जी हुशार अति शिकलेले आहेत, हिने जर असं मागायला लागले तर आपण सांगायचं कोणाला. तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया सगळ्यांनी गडकिल्ल्यांची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे. संपूर्ण परिसराची स्वच्छता केल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग राजवाड्याच्या दिशेने, म्हणजे वरच्या बाजूला काही अवशेष आहेत त्याचे आपण दर्शन घेत आहोत. तर मित्रांनो, या किल्ल्यावर येत असताना सावधगिरी खूप बाळगणं खूप महत्त्वाचं आहे.